ए पुरी हो काय करताय असं असं काय करताय मग असं असं नाचायचं पूर्ण असं असं नाचायचं हा पूर्ण तुम्हाला सायरन मधला परिचय माहित आहे का तो सायरन मधला परिचय आहे का नाही त्याला पहिलं मी शिकवायचो तो माझ्याकडे शिकायचा आणि म्हणायचा ना मला ऍक्टिंग शिकवा की तेव्हा तेवढा मोठा हिरो झालाय जाऊ का पुरीनो मग पूर्ण राहू द्या जातो मग आता पुरीनो कोण आलं तुमच्यापाशी कुठलं आपल्या गावातलं होय आयला काय सांगितलं तुम्हाला आयला तिथे एक नंबर थापाडा आहे त्याचं ऐकत बसला तुम्ही काय काय तुम्ही काय ऐकत बसलाय तर एक नंबर थापाडाचं नाव आहे मग काय तुम्ही क्रिकेट खेळता बघा आमच्या काळात आम्ही कसलं क्रिकेट खेळायचं तुम्हाला माहित आहे का असलं कवट्या बरोबर होते कवट्या असं लागलं की असलं टिंगुळे असलं तुम्ही क्रिकेट खेळताय काय राव नाना म्हणताय तुम्हाला सचिन तेंडुलकर माहित आहे का कोण आहे सांगा बरं सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर त्याच्या मामाच्या गावाला खेळा घ्यायचा पहिला मामा त्याला कोणी शिकवलं खेळायला नाही काय बोलताय याद लागलं काय त्याला कधी फोन करून विचारा तुम्ही त्या नानाने शिकवले नंबर आहे का तुमच्याकडे मग रोज बोलणं आमचं सकाळ संध्याकाळ मगाशीच फोन आलता नाना नाश्ता केला का नाही म्हणून काय म्हणलं नाना नाश्ता केला का नाही म्हणून तर काय बावळ्याने बोलतोय बांधबीन गेलंय काय नाना काय नाही पोरा हो तुम्हाला ती केंद्र माहित आहे ना हाय की माहिती काळा एक डाग दिसतो का नाही ते बॉल मॅच मारला होता त्याच्यामुळे काळा डाग पडला तुम्हाला आता खेळून दाखवता मग बघायचं का तुम्हाला नाही रे चंद्राव खडोजी पडलं आहे का नाही बारक मॅच बॉल मारला आहे तुम्ही बॅट आमचा बॉल घुमावतो आउट तुम्ही पण धरली करू असं शिकवलं लई दिवस झालं नाही कळलं त्याच्यामुळे झालं बघा नाही तर ना बॅट टाकायला आमच्या टाक्यात हा बॉल यावर दिसतोय का आधीच बॉल येत नाही बघा बरं नीट दिसतोय कुठं आता अर्धा तास खाली येत नाही वाटतं काय बॉल तिथं मला नाही दिसला काय राव ना बरं पोरा हो जाऊ का आता जाऊ द्या तुमचा बॉल बिल गमत खर्चंद्रा बॉल लावला माझं वाटते कुठे बोलत बाताड चंद्राला बॉल हाणलाय सचिन तेंडुलकर मारलाय थापा मारतय नसतं बाताड नाना आहे तुम्हाला सांगतो बाताड तुझं काय भांडण गेलं त्यानं बॉल मारला आहे ना बॉल मारला गेडे आणि ही थप्पड आहे थप्पडायला का ओय ना काय झालं माहित आहे का काय झालं वस्ती ऍक्सिडेंट झाला काय झालं ऍक्सिडेंट लागलं का लय लागले हे किरकोळ असेल नाना लय लागले तुम्हाला माझा ऍक्सिडेंटचा किस्सा सांगतो बसा खाली नाना पोरा हो तुमचं माहिती करता सांगतो एकदा मी असंच हायवेने चाललो होतो ह्या गाडी तावात आली तवा धाड दिसणं गाडी पडली की अशी गाडी पडली की असा माणसाचा मेंदू उडून पडला साईड लाईटला हो असा माणूस पडलाय असा मेंदू पडला माणूस कोणी पुढे जाय ना की अरे थांब केला का भानबीन गेलंय काय माझं पुरं होती की आणि कोणी पुढे जाय ना मग नाना तर तुम्हाला माहितच आहे डेरिंगबाज माणूस हो माहिती नाना गेला पुढं का असा मेंदू फडफड करतो या असं गेलो हो तर काय सांगतोय तुम्हाला मी असं गेलो मी असा मेंदू घेतला दोतरात असा मेंदू घेतला ना आलू जवळ आणून बघितलं अरे काय चेष्टा करतोय मी केवढा होता मेंदू हा एवढा मोठा मेंदू असा मेंदू घेतला दोतरात वाईट मातीने भरला होता अशी माती झाडली त्याची वाईट
आणि कशाचं काय असं पडलं होतं ती असं ओढलं असंच ओढलं बरं का असं ओढलं खोपडी अशी काढली खोपडी अशी बाहेर ओढली कशाचं काय सगळं जाळच वायरिंग वनी असा मेंदू घेतला आणल्याला मी उचलून आणि असा धाड दिसणे असाच ट्यूबी वराडला कशाचं काय तवा असा वराडला की परत अशी खोपडी धरली अशी धाड दिसणं चिटकावली असाच ट्यूबी केलं गेलं परत ना कशाचं काय आहे तवा परत ना उठला असं धाड दिसणं उठला अरे उठलाय की तो आता आणि असाच ट्यूबी शेम उठून उभा राहिला कशाचं काय आहे तवा पण तिची होता का मग काय मेलता बिलता वैतावा अक्षी जिता होता असाच त्याला मी असंच म्हणलं आता कसं वाटतंय गारगार वाटतंय असाच ते बी म्हणला काहीच बदल नाही पण ते नाही रक्त नाही गळलं असं रागात थोडं कळलं पुढं काय झालं माहित आहे का परत ना पुढं भविष्यात जाऊन त्याची 2 पोरं मेंदूवरची डॉक्टर झाली आज मी मला फोन करते ती काय काय ना मेंदू कसा बसवायचा म्हणून डॉक्टर कशा झालती हा डागायचा ह्याचा काय प्रॉब्लेम असली नानाला फोन करते नाना कसा डागू म्हणून मग तुम्ही कसा बसवता हा मी असाच बसवतो असा घेतो ना असा बसवतो खप्पा दिसणं आणि वरनं खोपडी लावतो झालं त्याची 2 डॉक्टर झाली पोरं मेंदूवरची चलतो कशा हा ओके ओके अजूनच काय अडचण मी नाही तर चालत असेल त्याचा मग चालत नाही पळ तू नाही मी याला काय तुलाच मागाशी बाणबीन गेलंय काय तुझं मग काय तर काय सांगतो जिथं आहे तो तर अजून मग काय तर. ना तुम्ही राव सुपर टॅलेंट आहे मग त्याची 2 पोरं डॉक्टर झाली ती मेंदूवरची ना ना आमचं असं झालं एखादी शेत चालला 100% तुमच्या सेवेसाठी बरं पोराव येऊ का बरं बरं साऱ्यावर जायचं बरं बरं वाईट आहे आपल्या वस्तीत दवाखाना टाकून वस्तीत कॉर्नरला लय असतील होते ना लय पैसे कमवून खुपडी बसवतोय का खुपडी त्याला अशीच बसवतो टाकून असलंच मी होतो वाटतंय ना अवघड आहे चला चला काय इकडे